1995 सालची विधानसभा निवडणूक सांगली जिल्ह्यासाठी महत्वाची ठरली. कारण या निवडणुकीत एकूण 9 जागेपैकी 5 जागा ह्या अपक्ष निवडून आल्या. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत 5 उमेदवार अपक्ष निवडून येण्याची ही पहिलीच वेळ होती. या 5 मध्ये शिराळा मतदारसंघातून शिवाजीराव नाईक, खानापूर आटपाडी मतदारसंघातून राजेंद्रनाथ देशमुख, भिलवडीवांगी मतदारसंघातून संपतराव देशमुख, कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे सरकार आणि शिवाजीराव नाईक हे मधुकर 11 वर्षे जिल्हा परिषदचे 5 जणांचा समावेश होता. शिवाजीराव देशमुख यांचे शिष्य म्हणून ते ओळखले जात. शिवाजीराव देशमुख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याने प्रदेशाध्यक्षांनी निवडणूक लढवायची नाही असा फतवा काँग्रेस पक्षाने काढला. त्यामुळे शिराळ्याची जागा आपल्यालाच मिळेल असे शिवाजीराव नाईक यांना वाटत होते. परंतु शिवाजीराव देशमुख यांनी शिराळ्याची ही जागा आपले सहकारी शंकरराव चरापले यांना मिळवून दिली. याचा राग मनात धरून शिराळा मतदारसंघात मोठा उठाव झाला आणि शिवाजीराव नाईक यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. या निवडणुकीत शिवाजीराव नाईक यांना 72,856 मते मिळाली. काँग्रेसच्या शंकरराव चरापले यांना 55,099 मते मिळाली, तर शिवसेनेच्या लालासो पाटील यांना केवळ 3,980 मते मिळाली. अशा तऱ्हेने या निवडणुकीत शिवाजीराव नाईक हे अपक्ष उमेदवार म्हणून 17,757 मतांनी विजयी झाले. जतमध्ये उमाजीराव सनमाडकर हे काँग्रेसचे विद्यमान आमदार होते. 1985 आणि 1990 या दोन्ही निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. 10 वर्ष आमदार असलेल्या सनमाडकर यांच्या विरोधात जत मतदारसंघात रोष वाढला होता. याचाच फायदा विरोधकांनी घेण्याचे ठरविले. यामध्ये प्रामुख्याने पुढाकार होता तो विलासराव शिंदे आणि डफळे सरकार यांचा. या सर्वांनी मिळून उमाजीराव सनमाडकर यांच्या विरोधात नवख्या असलेल्या मधुकर कांबळे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले आणि या निवडणुकीत चमत्कार घडला. नवख्या मधुकर कांबळे यांनी 2 वेळा निवडून आलेल्या उमाजीराव सनमाडकर यांना 4 मंडळात चित केले आणि त्यांचा पराभव. निवडणुकीत अपक्ष उमेदवार मधुकर कांबळे यांना 54,294 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमाजीराव सनमाडकर यांना 38,135 मते मिळाली. अपक्ष उमेदवार जयश्री दाभाडे यांना 10,935 मते मिळाली. अशा तऱ्हेने अपक्ष उमेदवार मधुकर कांबळे यांचा 16,159 मतांनी दणदणीत विजय झाला. कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव शेंडगे हे विद्यमान आमदार होते. 1995 मध्ये त्यांच्या विरोधात अजितराव घोरपडे पुन्हा एकदा उभे ठाकले. 1990च्या निवडणुकीत शिवाजीराव शेंडगे यांनी अजितराव घोरपडे यांचा पराभव केला होता. 1995 मध्येही या दोघांमध्येच सरळ लढत लागली. या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवाजीराव शेंडगे यांना 60,729 तर अपक्ष उमेदवार अजितराव घोरपडे यांना 72,719 मते मिळाली. जनता दलाच्या किसनराव शिंदे यांना केवळ 2,159 मते मिळाली. अशा तऱ्हेने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात अजितराव घोरपडे यांनी अपक्ष राहून काँग्रेसच्या शिवाजीराव शेंडगे यांचा 11,890 मतांनी पराभव केला आणि विधानसभेतील आपली पहिली एंट्री यशस्वी करून दाखविली. भिलवडीवांगी मतदारसंघात डॉक्टर पतंगराव कदम यांनी आपले बस्तान बसण्यास सुरुवात केली होती. 1980 मध्ये केवळ 86 मतांनी पराभूत झालेल्या पतंगरावांनी 1985 आणि 1990 मध्ये या दोन्ही निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता. 1995च्या या निवडणुकीत डॉक्टर पतंगराव कदम यांच्या विजयाची हॅट्रिक होणार होती, परंतु त्यांच्यासमोर अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांनी मोठा संघर्ष उभा केला. या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर पतंगराव कदम यांना 64,031 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार संपतराव देशमुख यांना 71,296 मते मिळाली. अशा तऱ्हेने संपतराव देशमुख यांचा 7,265 मतांनी विजय झाला आणि डॉक्टर पतंगराव कदम यांची विजयाची हॅट्रिक चुकली. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अनिल बाबर हे विद्यमान आमदार होते. त्यांनाच पुन्हा 1995 मध्ये काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात सर्व पक्षीयांनी एकत्र येत आटपाडीच्या राजेंद्रनाथ देशमुख यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवले. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनिलराव बाबर यांना 708 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार राजेंद्रनाथ देशमुख यांना
73,998 मते मिळाली. अशा तऱ्हेने राजेंद्रनाथ देशमुख यांचा 20,290 मतांनी या निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झाला. देशमुख यांचा हा विजय आजपर्यंतचा पहिलाच विजय आहे. त्यानंतर देशमुख कधीही विजयी झालेले नाही. अशा तऱ्हेने सांगली जिल्ह्यातील 1995ची ही विधानसभा निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरली. शिराळा मतदारसंघातून शिवाजीराव नाईक, खानापूर आटपाडी मतदारसंघातून राजेंद्रनाथ देशमुख, भिलवडवांगी मतदारसंघातून संमतराव देशमुख, कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून अजितराव घोरपडे आणि जतमधून मधुकर कांबळे हे निवडून आले. यावर्षी राज्यात भाजप शिवसेना युतीची पहिल्यांदा सत्ता आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 5 उमेदवारांनी भाजप शिवसेनेला पाठिंबा दिला. अशाच राजकारणातील जुन्या माहिती ऐकण्यासाठी आमच्या राजकीय लाईव्ह ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.